श्रीराम। आज जो सोहळा इथे चालू आहे राम मंदिर जीर्णोद्धाराचा, तो आम्ही संकल्प केला होता 2 वर्षापूर्वी की राम मंदिर पुन्हा इथं उभारण्यात यावं, कारण की जुनं जे मंदिर आमचं 3 दशकापासून होतं त्याची कुठेतरी पडझड झाली होती आणि मूर्तीही खंडित होताना त्या आमच्या वाडवडिलांनी जे मंदिर बांधलं होतं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही नवीन पिढीने पुन्हा एकदा संकल्प केला की येणाऱ्या आमच्या पुढच्या पिढीला काहीतरी आदर्श मिळावा आणि लोकांना हे समजावं की हिंदू झुकले नाही जागे आहेत आणि हिंदुत्व जागर आहेत आणि हे मंदिर पुन्हा एकदा उभारलं जाईल आणि त्यासाठी आम्ही अथक परिश्रम करून मंदिर पुनर्बांधणी केली आणि जेणेकरून अयोध्येला ज्यांना जायला नाही भेटणार त्यांना आजच्या दिवशी आम्ही मुद्दाम हा योग घडवून आणला की अयोध्येचं राम मंदिर 500 वर्षानंतर बनतंय, तसंच आपल्या इथले राम मंदिर 30 वर्षानंतर पुन्हा एकदा बांधलं गेलं पाहिजे आणि ते योग साधूनच आम्ही आजचा हा मुहूर्त काढला आणि त्या योगामुळे आम्हाला आजचे जे आमचे जीर्णोद्धारासाठी लाभलेले गुरुजी होते, गणेश गुरुजी, गगनगिरी मठातले बालयोगी गणेश गुरुजी, त्यासोबत आम्हाला महाआरतीसाठी पनवेल प्रशासक आयुक्त धैर्यजी देशमुख हेही लाभले होते। पण आजूबाजूचे परिसरातील आमचे मित्रवर्ग, अबालवृद्ध, जे नगरसेवक, आमदार, खासदार जे काही होते ते सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आणि मी आपल्या सर्वांचे धन्यवाद देतो की आपण आम्हाला सहकार्य करताय। जय श्रीराम।